वा वा, गुगल मॅपचा भरोसा बसणार तर असंच होणार भाई. थांब एक मिनिट थांब. आता म्हटलं आता गेमच आहे. हिमायतबागच्या नांदी डायरेक्ट घाटीत जात होतो आता आम्ही दोघं पण. तर जय भीम जय शिवराम मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका विश्वदीप कटारे म्हणजेच ऑगी. तर मी काही दिवसापूर्वी एक इंस्टाला स्टोरी ठेवली होती की मी मराठी ब्लॉगिंग चालू करू का नको. तर खूप जणांचा त्या स्टोरीवर चांगला रिस्पॉन्स आलेला होता. तर आज आपण गेलो होतो सिटीमध्ये आणि आज केला आपण पहिला व्लॉग शूट. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, व्लॉग खूप भारी झालेला आहे आणि तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. भेटूया व्लॉग झाल्यानंतर. काही पण करावं आयुष्यात, काही पण कधी गुगल मॅपच्या भरोश्यावर बसू नका. आम्ही गुगल मॅप लावला, कुठं जायचं होतं आपल्याला हिमायत. हां, आम्हाला हिमायतबागला जायचं होतं आणि आम्ही गुगल मॅप लावला आहे. ते गुगल मॅप बघा कुठं चाललं आहे. बाई काय असं स्कॅमच झाला आमच्यासोबत. जिथपर्यंत रोड ना तिथपर्यंत आम्ही जाणार आहे. पुढं काय मग कुठं जाणार आहे रोड बघू आता. भाई संपलाय रोड. कुठे आलोय आपण? मागच्या माणसाला विचारलं पाहिजे आपण. अरे कुठं आलो आपण? वा वा, गुगल मॅपचा भरोसावर बसणार तर असंच होणार भाई. थांब एक मिनिट थांब. तर आलो भाई आता आम्ही हिमायत बागमध्ये उद्यानसोबत. भाई गुगल मॅपचं नांदानं कुणीकडे गेलतो, आता जाणार लागलं सर्व पायी. भेटूया आता समोर गेल्यावर काय बघू आपण. आम्ही पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. नुसतं फिरायलो काहीच नाही इथं बघण्यासारखं, काहीच नाही. फक्त तिथून चालत आलोय आणि आता पण चालतच जाते. हा तर रस्ता नाही आपण आधी आलतो तो. काय भाई फजिता झाली राव, दोघांची पण आमच्या फजिता झाली. आता ते मुरकून दे कधी येईल. अरे समोर काहीच नाही आहे राव. आई नशीब आहे गांडू, क्या करेगा पांडू. तर शिकत झाली माझी तर. आणि याची तर माझ्यापेक्षा बत्तर आहे. एवढा भयानक ॲक्सिडेंट होता आमचा. डायरेक्ट कारमध्ये घुसणार होतो, डायरेक्ट कारमध्ये असलोय. पण आता फाटली होती, पूर्ण फाटली होती गाडी गिडी सर्व. आता म्हटलं आता गेमच आहे. हिमायतबागच्या नांदी डायरेक्ट घाटीत जात होतो आता आम्ही दोघं पण. इथे तर काही दिसत नाही राव, फक्त झाडं झुडपं बस. तुम्हाला एक सांगतो, आम्ही गाडी घेऊन कुठं आलतो थांबा. आम्ही गाडी घेऊन जाई ना, तिथे मस्जिद दिसते ना, तिथं आम्ही सेम तिथं गाडी घेऊन आलो होतो. पण इथं आत रस्ता होता, पण आम्हाला वाटलं आम्ही चुकीच्या डायरेक्शनने आलो. तर आम्ही पूर्ण घुमून आलोय आणि शेवटी तिथं नाही तिथं चालू. काहीच नाही भाई, इथं काहीच नाही. तुम्हाला जे रीलमध्ये दाखवत असतील, मी तर नाही बघितली, उद्यानं बघितली. काय बघितलं होतं भाऊ ते रीलमध्ये? खूप पाहिलं होतं काही लेक बिक पण जरासा. काय लेक आहे इथं? अरे लेक आहे काय हो? अरे हट, काही नाही फायदा झाला. नुसतं त्या कोपऱ्यापासून तिथून चालत आलोय आम्ही आणि शेवटी आम्ही गाडी घेऊन मागच्या वेळेस पण इथं चालू होतो. आता फक्त फजिता झाली भाई पूर्ण. नशीब गांडू, खरं गांडू आहे नशीब. चला आता भाई जाणं लागलं आम्हाला वापस. आम्हाला वाटतं काही असं फिरण्यासारखं. आम्ही मस्त सकाळी टकाटक होऊन आलोय आणि इथे येऊन असा पोपट होईल वाटलं नव्हतं. आता चला डबल आता पायी वापस. आता बघू दुसरीकडे कुठं जायचं असलं तर जाऊ, नाही तर डायरेक्ट घराचा रस्ता पकडायचा आता आम्हाला, कारण की लय बोर झालाय. उद्यानं जे बघितलं ना ते सगळं खोटं बघितलं. काय बघितलं होतं आणि मला माहित नाही. आणि आता त्यालाच माहित त्याने काय बघितलं होतं, कुठं लेक बघितलं होतं आणि काय बघितलं होतं. अँटिक दरवाजा होता भाई, खरं अँटिक दरवाजा. अरे तर दरवाजाच नाही हा, तर अँटिक दरवाजाच्या गोष्टी करतोय. हा आता रील बघतोय की कोणती रील होती म्हणून. काय आता मला रील पाठवता आणि काय चेक करू. आम्ही आलो इथं पण इथं काहीच नाही आहे. आता उद्या नाही रील पाठवली काहीच काय नाही भाई. नुसतं फजित झाले आमची पोपट. आता आलोय तर खाली आता नाही जाणार. मस्त इथं एखादं लोकेशन बघू मस्त चांगलं, रील शूट करू, फोटो शूट करू आणि बघू कुठं जायचं असेल दुसरीकडे. तर एकतर आपल्याला भावाला भेटायला जायचं, आपल्याला तिकडे जाऊ किंवा दुसरीकडे जाऊ. चला आता हा बोलतो इकडे तर इकडे भाई लोक येत आहे का हो इथं फिरण्यासारखं? काहीच नाही भाई, फक्त झाडं येतं.
हिमायत बाग आहे, बागासारखं तर काही दिसत नाहीये. आता यांना विचारलंय आम्ही की इथं काही फिरण्यासारखं आहे का नाही, तर सांगितलं त्यांनी इथं समोर आहे. आता जी रील बघितली होती, आता याचा समोर गेल्याशिवाय कळणार नाही आम्हाला की ते रील बरोबर आहे, म्हणजे खरी आहे का खोटी आहे. चाललो आहे आता आम्ही, बघू आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय खरं आहे आणि काय खोटं आहे. तर आता हा माझा पहिला व्लॉग आहे ना, तर थोडंफार तर नर्वस फील होतेच मला, पण आता खूप जण असं येतं की बोलतील की तुम्ही काय करायले. आता हा माझ्यासोबत आहे, दोघं मिळून ब्लॉगिंग करतोय चालू, कंटेंट क्रिएटर पूर्ण दोघं मिळूनच करणार सोबत. तर आता खूप जण असे येतील की ते म्हणतील की तुमचं काय चालू आहे, करू नका काय आहे. तर आम्हाला काही घंटा फरक पडत नाही आमच्याबद्दल कोणी काय बोलते. आम्ही आमचं करतोय, आमचा मोबाईल आहे, आमचा कॅमेरा आहे, आमची गाडी, आम्ही कुठं जाऊ काही करू. तुमचं म्हणायचं काम नाही. तुम्हाला व्लॉग बघायचं आहे बघा, सपोर्ट करायचं आहे कराय, तुम्हाला जे करायचं ते करा, नावं ठेवायचं ठेवाय, पण आम्ही काय व्लॉगिंग बंद करणार नाही आहे. पहिला दिवस आहे, पहिलाच व्लॉग आहे. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले 100 फॉलो काय रे सबस्क्रायबर 100 सबस्क्रायबर तरी कंप्लीट करा. आणि कोण काय बोलतं ना, खरं सांगायचं म्हणजे घंटा फरक पडत नाही. आम्ही बनवत राहील शेवटपर्यंत, जोपर्यंत होतं आहे आमच्याकडून तोपर्यंत आम्ही ब्लॉगिंग चालू राहू देणार आहे. हे बघा भाई, आलो आहे आम्ही आता. ते काका भेटले होते, त्यांनी सांगितलं की समोर जाऊन, आता समोर आलोय. तर थोडं बातड दिसतंय आता, हे काय काय माहिती, बघू आता आपण. चला आता मित्राला फोन लावलाय, त्याला काय घंटा सांगायचं कसं आहे कसं नाही आम्हालाच कळलं नाही, आम्ही कुठून आलो काय आलो, त्याला काय सांगायचंय काय बाई असं आहे. लोकेशन शेअर करशील बरं? हे आहे भाई, बघू आता काय चल रे भाई. समजायला पण येऊ दे, आपण आता सध्या समोर जायचं आणि त्याची वाट बघायची का मग? ठीक आहे, आता एकदा मी त्याला लोकेशन शेअर करतो, तो आल्याच्या नंतर बघू आपण. जागा तर आहे थोडीफार भारी. हां बघितलं भाई, रीलनुसारच बघितलं भावना, चुकीच आले आमची त्या रीलमध्ये, आम्ही तसं बोललो. आहे फक्त त्याचं पाणी होतं, याचं पाणी नाही, बस एवढाच फरक आहे. म्हणजे अरे तुम्ही रील बनवता तर प्रॉपर तर बनवा, आम्ही कुठं चाललो तिकडं सरळ. आता एकदा मी त्या मुरकुंडेला लोकेशन सेंड करतो, त्याच्यानंतर आपण बघू इकडे काय आहे, आणि समोर पण तोपर्यंत आम्ही जाऊन येतो. लोकेशन तर थोडीफार चांगली आहे. आता इथं आम्ही आमचा मित्र येते तोपर्यंत आम्ही इथं मस्त रील वगैरे शूट करतो विथ उदयन. तो आल्यानंतर इथं खाली काहीतरी आहे, काय मला पण माहीत नाही. तो आला तेव्हा आम्ही जाऊ एक्सप्लोअर करण्यासाठी. एक्सप्लोअर काय केला असं सर्वांनी, फक्त आम्ही जाऊन येतो एकदा, बघतो त्याच्या खाली काय आहे काय नाही. तोपर्यंत आम्ही शांतीसाठी आम्ही करू आता सगळं, मनाच्या शांतीसाठी सगळं काही. तोपर्यंत आम्ही आता फोटो वगैरे रील वगैरे शूट करतो, त्याच्यानंतर खाली जातो. पश्चाताप व्हायला बाई मला, यायला खरं पश्चाताप होतो. आता तुम्हाला एक सांगतो, मी या उद्यानला म्हणलो मला ताण लागली म्हणलं खूप, तर काय म्हणते मला थोडा मूत लागलाय. अरे बाप, थोडा मूत काय असतो, थोडा काय बोलतो होते तू. त्याचं इनडायरेक्टली म्हणणं आहे की मूत पी म्हणून. तसं नाही म्हणजे, मग कसं म्हणणं, हलकं प्रेशर आलं. हलकं प्रेशर. भाई क्रेझी माणूस आहे भाई, डायरेक्ट हलकं प्रेशर भाई. मग कर ना, सोड ना प्रेशर तुझं. थांबा कुठं सोडायचं म्हणतोय, एरिया बघा इथं कोणीच नाही बघायला, कोणीच नाही. सीसीटीव्ही असले तर बस मग. कुठे सीसीटीव्ही, कुठे सीसीटीव्ही भाई? आता इथं का झाडच सीसीटीव्ही लावणार आहेत का लोक? लावू शकता भाई. थोडं प्रेशर आला म्हणतं भाई. अरे भाई मला ताण लागले. आणि तो आदित्य भाई कुठं कोणत्या कानाकोपऱ्यात गेलं मला माहित नाही, आणि याला माहित नाही. नुसतं आम्ही लोकेशन टाकली, आता कुठे काय आहे लाव भाई, त्याला परत फोन लाव, बोलून घे. आता मला ताण लागली भाई मरणाची. ना पाणी आणलंय आम्ही ना काही, तोंड घेऊन आलोय. लाव बरं भाई, एकदा त्याला कॉल कर पटकन. पुढचं चालून भाई पूर्ण प्लॅनिंग करून येणार आहे, कुठं काय प्रॉपर लोकेशन वगैरे. चौकशी करून हे असं नुसतं दम येतोय मला, एक तर ताण पण लागली मरणाची खूप. रील शूट करायचे काहीच नाही करत आहे आम्ही, नुसतं बोलतोय रील शूट करू. पण पोरग फोन लावलंच पडशन, थोडासा मूत लागला म्हणते. अरे बाप, लोकेशन सांगू जीव गेला बाई माझा. आता कधी रील शूट करावं, कधी ते बघावं काय पोपट.
याने बोलवलं होतं त्याला. हा लोकेशन टाकून पण कळत नाही तो कोणत्या कोपऱ्यात, आम्ही कोणत्या कोपऱ्यात. चला भाई आम्ही जातो आता तिथं. मी काढतो फोटो वगैरे काढू. त्याचं काय आहे, कधी येतो कधी नाही. परत आता पायी जा. तहान पण लागली म्हणे. हे म्हणते थोडाफार मूत लागला यार. आता खारं पाणी देऊन टाकलं मी झाडांना. अरे बाप, खारं पाणी डायरेक्ट. पहा भाई मित्र बघा माझे मूत प्यायच्या गोष्टी करतात डायरेक्ट. ठग लाईफ. आता जर तुला भूक लागली असेल ना तर मला सांग. नाही मी नाश्ता करून आलो एकदम. आता भूक लागली तर मी त्याला भूक देतो. चला आता आम्ही जातो तिथं. बघू आपण काय आहे समोर. लेट्स गो बेबी. हा बेबी. बाई काय असं यार. बाई कोणी असं ना खूप फाटत आहे बाई माझी. चल ना. त्या साईडला पाहून ना. चला त्या साईडने जातोय. बोलतोय भाई पागल. कोणी आहे का, कोणी आहे का. थांब थांब थांब. इथून एवढी जिरली ना तर माझं शूट करायचं पण मन नाही. फक्त आता ब्लॉग काढतो एवढा बस. आता सरळ तुम्हाला भेटायचं बाहेर बाहेर भेटल्यावर भेटू. दोन भाई दोन भाई. जातो मी आरामशीर जातो. नको ताण घेतो. तू आरामशीर जाय तिथपर्यंत. काय सोडवायला येऊ. टाकणार आहे आता.